कथेचं नाव आहे अघटित भाग दुसरा. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. बळी देण्याची प्रथासुद्धा त्यांच्या आजोबांच्या सांगण्यावरून सुरू केली होती. त्यांचे घराणे देवीच्या पुजाऱ्यांचे होते. पिढीने चालत आलेला वारसा होता. त्यांचे सर्व म्हणणे ऐकून ते गावकऱ्यासमोर आले. त्यांना पाहून सर्वांनी त्यांना नमस्कार केला. मग सरपंच बोलू लागले. जे काय घडतंय ते पाहून आम्हाला काय करावे सुचत नाही, म्हणून देवी काहीतरी मार्ग दाखवेल म्हणून इथे आलो आहोत. तुम्ही आमची काही मदत करू शकत असाल तर आमच्या गावाचे खूप भले होईल. त्यावर पुजारी बुवा म्हणाले, माझ्या परीने जी मदत करता येईल ती मी करेन, पण त्याआधी मला सर्व सविस्तर सांगा. काय झाले? गावकऱ्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. पुजारी बुवांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि झोपडीत जाऊन खूप काही जुनी पुस्तके, पोथी, वह्या घेऊन आले. सर्व गावकरी त्यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहत होते. त्यांच्या आजोबांच्या वेळची खूप जुनी अशी पुस्तके होती. त्यांचे आजोबा खूप विद्वान, दैवी शक्ती असलेले, भूत भविष्य जाणणारे. त्यांनी खूप गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यात त्यांना काही मिळते का याचा ते शोध घेऊ लागले. त्यांनी खूप वह्या उलटसुलट करून पाहिले, पण त्यांना काही सापडत नव्हते. तितक्यात त्यांना काही शब्द दिसले. राक्षसी जंगल. त्यांनी ती वही पहिली. वहीची सर्व पाने नव्हती. काही निखळून पडली होती, काही पाने होती. त्यात लिहिले होते, हे जंगल राक्षसाचे घर आहे. राक्षस मायावी आहे, क्रूर आहे, निर्दयी आहे. त्याच्या डोळ्यात मोहिनी आहे. त्याचा आत्मा अमर आहे. जंगलात कोणी त्याला मारू शकत नाही. जर काही कारणाने त्याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या शरीराला जंगलाबाहेर आणून चंद्र उगवायच्या आत अग्नी देऊन जाळले तर त्याचा आत्मा मुक्त होईल. त्यांचा आत्मा तसे करू देणार नाही. आत्मा जंगलात तसाच राहील. तो जंगलात कैद राहील. जंगलाबाहेर येऊ शकत नाही. त्याचं पुढील पाने त्या वहीत नव्हती. त्यानंतर ज्या पानात उल्लेख केला होता की जर राक्षस पुन्हा जन्माला आला तर त्या संकटातून एका निर्मळ मनाचे मातृत्व वाचवू शकते. तिचे बलिदान, तिच्या मातृत्वाचे बलिदान लोकांसाठी जीवनदान ठरेल. गावकऱ्यांना काही कळले नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. पुजारी बुवा पुढे वाचू लागले. या दुर्गा देवीनी जसा महिषासुराचा वध करून या जगाला पापमुक्त केले, तशीच एक आई, एक निर्मळ मनाची आई तिच्या प्राणाची, तिच्या जीवाची आहुती देणार नाही तोपर्यंत हे कालचक्र नाही थांबणार. सर्व गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. सरपंच बोलू लागले, हे कसे शक्य आहे? कोणी आपला जीव का बरे देईल? हे असे होणे अशक्य आहे. दुसरा काही उपाय असेल तर तो सांगावा. याशिवाय कोणताच उपाय यात उल्लेख केलेला नाही. माणसाचे रक्त राक्षसाच्या तोंडी लागले नाही तोपर्यंत तुम्ही बळी देण्याची प्रथा परत सुरू करा. तोपर्यंत मी काही उपाय मिळतो का ते पाहतो. सर्व गावकरी गावात परतले. एव्हाना गावातल्या सर्व घरात ही गोष्ट पोहोचली होती. कुसुमच्या कानावर सुद्धा ही बातमी पडली. गावकऱ्यांना पुन्हा चावडीवर बोलावले गेले. गावात 101 घरे होती. गाव तसा मोठाच होता. गावकऱ्यांनी प्रत्येक घरातून आठवड्याला एक बळी गावच्या वेशीवर सोडायचे ठरवलं आणि सुरुवात आजपासून करायची ठरवली. त्याप्रमाणे या महिन्यात कोणाच्या घरातून बळी जातील ते ठरवले गेले आणि सर्व आपापल्या घरी परतले. कुसुमसुद्धा तिच्या सोबत काम करणाऱ्या बाईचा निरोप घेऊन घरी जायला निघणार तेव्हा ती काहीतरी शोधत होती. कुसुमने तिला विचारलं, काय झालं? तेव्हा ती म्हणाली, अगं सकाळपासून दूध ओतून ठेवले ताटलीत मांजराला प्यायला, पण सकाळपासून पत्ताच नाही, कुठे गेलं काय माहीत. कुसुम म्हणाली, असेल कुठेतरी उंदीर घुशी मारत, येईल घरी. असे बोलून ती रजनीला घेऊन घरी जायला निघाली. घरापासून 10 पावले चालल्यानंतर जे तिने पाहिलं त्याने तिच्या अंगावर काटे आले. ते मांजर तिथे मेलेले पडले होते. पूर्ण फाडून खाल्ले होते आणि त्यावर मुंग्याच मुंग्या होत्या. कुसुमला ते पाहून उमसल्यासारखे झाले आणि तिच्या लक्षात आले, आपल्यासोबत रजनी आहे. तिच्या मनावर काय परिणाम होईल म्हणून तिने पावले उचलली आणि रजनीकडे पाहिले. रजनीच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते, काही प्रश्न नव्हते. ती फक्त चालत होती तिच्याबरोबर. आज पहिल्यांदा कुसुमच्या मनात खूप सारे प्रश्न आणि चिंता जमा झाली होती. दोघी मायलेकी घरी पोचल्या आणि कुसुम कामाला लागली. धुणे, भांडी, केरकचरा सर्वच करायचे होते. रजनी खिडकीपाशी जाऊन बाहेर जंगलाकडे पाहू लागली. कुसुम काम करत होती, पण तिच्या मनात वादळ चालू होते.
रजनी अवघी 7 वर्षांची होती. या वयातील इतर पोरं हसत खेळत असतात, खूप बोलतात, प्रश्न विचारतात, मस्ती करतात. शाळेत जायला आवडतं, गाणी बोलतात, नाचतात, हिंडतात. पण रजनी त्या मुलांसोबत खेळायची नाही, एकटीच राहायची. ना काही बोलायची ना हसायची. कुसुमला तिची चिंता वाटत होती. ती अशी वेगळी का आहे ते कळत नव्हते. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित होती. ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांनी बळी द्यायला सुरुवात केली. बळी दिल्यापासून गावात कोणती दुसरी घटना घडली नव्हती. दुसऱ्या बळीचा दिवस उजाडला. जंगल आणि गाव या वेशीवर बोकड बांधून ठेवले होते. बळीसाठी बांधलेले बोकड जीवाच्या आकांताने ओरडत होते. कुसुमच्या झोपडीपर्यंत तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो आवाज मन हेलकावून टाकणारा होता. त्यांचे ओरडणे असह्य होते. कुसुमने साऱ्या दारखिडक्या लावून घेतल्या. रजनी खिडकीतून बाहेर आवाजाच्या दिशेने गंभीरपणे पाहत होती. कुसुमने रजनीला हाक मारली, चल झोपायला, आणि ती खिडकी लावून घे. बोकडचे ओरडणे अजून ऐकू येत होते. काही वेळातच कुसुम झोपी गेली. पण तिची झोपमोड झाली भांड्यांच्या आवाजाने. ती उठली आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे शेजारी ठेवलेला पेला खाली पडला होता. तशी कुसुम खिडकी लावायला उठली. खिडकीतून अजून त्या बोकडाचा केविलवाणा आवाज ऐकू येत होता. खिडकी लावून घेतली आणि परत झोपी जाणार तेव्हा तिच्या लक्षात आले, रजनी तिथे नाही आहे. ती घरातच नव्हती. तिने आजूबाजूला पाहिले पण ती नव्हती. तिचे लक्ष उघड्या दाराकडे गेले. तिच्या मनात आता भीतीखेरीज काही नव्हते. ती घराबाहेर आली. रजनी तिथेही नव्हती. बोकडाचा आवाज अजून येतच होता. कुसुमला काय करावे कळत नव्हते. रजनी खिडकीतून बोकडाच्या आवाजाच्या दिशेने पाहत होती. कदाचित ती तिकडे गेली असेल असे तिला वाटत होते. आईचे मन ते. धीर एकटवून ती तिला शोधायला बाहेर पडली आणि आवाजाच्या दिशेने झपाझप पावले टाकत जाऊ लागली. आवाजाच्या अगदी जवळ येऊन पोचली तर तिचा आवाज बंद झाला. तिचे मन घाबरले. ती आणखीन वेगाने चालू लागली. तितक्यात तिच्या नजरेस रजनी पडली. रजनी त्या बोकडाला गोंजारत होती. ते बोकडही शांत झाले होते. कुसुम रजनीला हाक देणार तितक्यात तिने जे पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते आहे असे तिला वाटले. रजनीने त्या बोकडाच्या गळ्याचा घोट घेतला होता आणि पापणी लावते न लावते तोपर्यंत ते बोकड खाली पडले होते. रजनीने त्या बोकडाचा एक पाय पकडून त्याला ओढत जंगलात नेऊ लागली. तिचे डोळे लालभडक झाले होते. चेहऱ्यावर क्रूरता दिसत होती. ते पाहून कुसुम एका जागी स्तब्ध झाली. तिच्या कंठातून निघणारा आवाज तिच्या कंठातच अडकून बसला. तिची रजनी, तिची 7 वर्षाची चिमुकली मुलगी, ती अशा रूपात. तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मनातील सर्व प्रश्नांना शांत करून उसना धीर आणून कुसुम रजनीच्या दिशेने गेली. त्या दिशेने एक एक पाऊल चालू लागली. जंगलाच्या वेशीवर आली. जंगल रात्री दिवसापेक्षा खूप भयानक भासत होते. जंगलात इतर जनावरही होते, तरी तिने त्यात जायचे ठरवले. एका झुडपातून तिला कसलासा आवाज आला. ती धीर एकटावून तिकडे गेली. समोरील दृश्य पाहून तिने आपल्या हाताने आपले तोंड दाबून घेतले. चारी बाजूला हाडं होती, उग्र वास. त्यात रजनी त्या बोकडाच्या शरीराचे लचके तोडत होती. खूप भयानक भासत होती ती. कुसुमला काही उमगत नव्हते. ती आल्या पावली घराच्या दिशेने दुप्पट वेगाने चालू लागली. डोक्यात घडलेल्या घटनाखेरीज कोणतेच विचार नव्हते. काही वेळातच ती घरात पोचली. आपण कोणते स्वप्न तर पाहत नाही ना, म्हणून तिने सपासप चेहऱ्यावर पाणी मारले आणि मटकन खाली बसली. तिला तिच्या आयुष्यावर हसावं की रडावं ते कळत नव्हतं. त्या विचाराच्या ग्लानीत ती झोपी गेली. जाग आली ती कोंबड्यांच्या बांगेने. तिने डोळे उघडले तर निरागस दिसणारी, चेहऱ्यावर कोणतेच भाव नसलेली रजनी शांत झोपलेली होती. कुसुम नेहमीप्रमाणे काम करू लागली. डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. ती सर्व घटनांचा क्रम लावण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या अंगणात मोराचे येणे, तिला बाळ भेटणे, रजनीच्या स्वभावातले वेगळेपण, पशुपक्ष्यासोबत तिचे वागणे, तिच्याकडे मोहिनी असल्याप्रमाणे त्यांचे तिच्याकडे आकृष्ट होणे, याचा अर्थ तिला आता उलगडत होता. ती प्राण्यांवर दयाप्रेम करत नव्हती तर त्यांच्यात आपले भक्ष्य शोधत होती. पण ती राक्षस कशी असू शकते याचे तिला उत्तर अजून भेटले नव्हते. आणि तिलाच का ती भेटली याचेही उत्तर तिच्याकडे नव्हते. त्यानंतर आठवडाभर कुसुमचे लक्ष रजनीच्या अवतीभवतीच होते. ती काय करते काय नाही याकडे तिचे बारीक लक्ष होते. गावात ही शांतता होती. कोणती घटना घडली नव्हती. बघता बघता बळीचा दिवस उजाडला. पण दुसऱ्या बळीच्या रात्री सारे गाव मैम्याच्या आवाजाने बाहेर आले. बळीसाठी सोडलेले बोकड त्याचे दावण सुटल्यामुळे गावात परतले होते.
ते पाहून सर्व गावकरी चिंतेत पडले. त्या रात्री सर्व गाव चिडीचूप होते. इकडे कुसुमही अस्वस्थ होती. आजची रात्र तिला आणखी काय दाखवणार याची तिला कल्पनाही नव्हती. आज मागच्या वेळेसारखा बोकडाचा आवाज मात्र येत नव्हता. गावकऱ्यांनी बळीसाठी बोकड बांधले आहे तिने पाहिले होते. मग आज सर्वत्र शांतता का भासत होती? नक्कीच काहीतरी घडले आहे असे कुसुमला वाटत होते. कुसुम झोपेचं सोंग घेऊन पहुडली होती. मध्यरात्र व्हायला आली होती. काही वेळाने दरवाजा उघडण्याचा आवाज तिच्या कानी आला. ती सावध होती. तिने किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला काय होतं हे पाहण्याचा प्रयत्न केला. रजनी दार उघडून बाहेर निघाली होती. काही वेळाने कुसुमही तिच्या मागोमाग बाहेर पडली. रजनी बळीच्या जागी जाऊन पोहोचली, पण तिथे आज कोणीच नव्हते. कुसुमलाही ते पाहून धक्का बसला. पुढे काय होणार याची तिला चिंता वाटू लागली. रजनी बिथरल्यासारखी आजूबाजूला शोध घेत होती, पण तिला काही सापडले नाही आणि काही क्षणात ती सपासप समोरच्या झाडावर चढली आणि आजूबाजूला पाहू लागली. कुसुम झुडपाच्या आडून तिच्यापासून खूप लांब अंतर राखून सर्व पाहत होती. तिला जे घडतंय त्यावर विश्वास ठेवू नये असे वाटत होते, पण ते सत्य होते. रजनी झाडावरून खाली उतरली आणि गावाच्या दिशेने चालू लागली. 5-6 मिनिटात गाव होते. तितक्यात कोणाच्या तरी गाणं गुणगुणण्याचा सर्व शांतता भंग केली. गावात राहणारा पण कामानिमित्त बाहेरगावी गेलेला तिच्या सोबत काम करणाऱ्या बाईचा तो नवरा होता. तो गावाच्या रस्त्यावरून चालत गावात येत होता. कुसुमप्रमाणे रजनीचे लक्षही त्याच्याकडे गेले. रजनी तिथेच थांबली. थोड्याच वेळात तो माणूस रजनीसमोर आला. तोही तिला पाहून थोडा चमकला. इतक्या रात्री एक लहान मुलगी गावाबाहेर काय करते? त्याने तिला विचारले, कोण तू? इतक्या रात्री इथे काय करते? रजनीने एक नजर त्या माणसाकडे पाहिले आणि तो माणूस संमोहित झाल्याप्रमाणे तसाच उभा राहिला आणि रजनीसोबत चालू लागला. ती त्याच्या जंगलाच्या दिशेने नेऊ लागली. जंगलाच्या जवळ येताच तिने त्याला खुणेनेच खाली वाकायला सांगितले. कुसुमला काय घडतंय ते कळेनासे झाले. रजनीने त्या माणसाचा दोन्ही हाताने अशा प्रकारे गळा दाबला की दुसऱ्या क्षणी तो माणूस तडफड करत पडला. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडू शकत नव्हते. मग तिने त्याचे शरीर क्रूरपणे फाडायला सुरुवात केली. मध्येच ती शांत झाली. आजूबाजूला पाहिले आणि त्याचे शरीर ती ओढत जंगलात घेऊन जाऊ लागली. कुसुमकडे यापुढे काही पाहण्याची, समजून घेण्याची ताकद नव्हती. ती दुप्पट वेगाने धावत घरात जाऊन पोचली आणि तिच्या अभागी नशिबाला दोष देऊ लागली. तितक्याच समोरच्या खिडकीतून तिला रजनी येताना दिसली. तिने स्वतःला सावरून कुसुमने पुन्हा झोपेचं नाटक केलं, पण मनात मात्र भीती आणि डोक्यात विचारांचा काहूर उठला होता. सकाळ झाली. सर्व गावकरी घराच्या बाहेर आले. गावात काल रात्री काय घडले हे जाणून घ्यायला प्रत्येकजण आतुर होता. सर्वांची गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी सर्व शाबूत होते. तितक्यात गावातली काही तरुणी पोरं धावत आली. गावच्या बाहेर जंगलाजवळ त्यांना एक बॅग, काठी आणि एक छोटा रेडिओ सापडला होता. ते सर्व ती पाहून पोरं घेऊन आले आणि रक्तही पडलेले होते. त्या वस्तू पाहून शारदाबाई जोरजोरात ओरडू लागली. त्या वस्तू तिच्या नवऱ्याच्या होत्या. गावकऱ्यांना कळून चुकले होते, काहीतरी विपरीत घडले आहे आणि येणारा काळ त्यांच्यासाठी खूप भयानक असू शकतो. विचारांच्या गाणीत झोपलेली कुसुमने डोळे सूर्याची प्रखर किरणे पडल्याने जागे झाले होते. सकाळ होऊन बराच वेळ झाला होता. डोळे उघडताच तिचे लक्ष शेजारी गेले. रजनी नव्हती तिथे. ती अंगणात पक्षाकडे पाहत बसली होती. कुसुमने मनात काहीतरी ठरवले आणि ती तडकन उठून सर्व आवरून रजनीला घेऊन गावात जायला निघाली. गावात पोचल्यावर तिच्या बातमी कानावर आली, ज्या बातमीची ती साक्षीदार होती. ती बातमी ती इतरांकडून नाना तऱ्हेने ऐकत होती. शारदाबाईचे दुःख तिच्याशिवाय दुसरे कोणी समजू शकत नव्हते. ऐन उमेदीच्या काळात नवरा गेल्यावर आयुष्य काय होते हे तिला चांगलेच माहीत होते. तिने रजनीला इतर मुलांबरोबर सोडले आणि कामावरच्या सोबतिनीला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून ती टेकडीवरच्या मंदिराकडे जाऊ लागली. मंदिरात पोचताच ती देवीसमोर हात जोडून रडू लागली. इतके दिवस मनात साठवलेले अश्रू घळाघळा वाहू लागले. एक मुलगी आपल्या आईसमोर जसे मन मोकळे करते तसे ती देवीसमोर बोलू लागली. तेवढ्यात पुजारी बुवा आले. त्यांनी कुसुमला रडताना पाहताच तिच्याजवळ आले. पुजारी बुवा म्हणाले, काय झालं पोरी? इतकी काय रडतेस? आलेली वेळ निघून जाईल आणि सर्व ठीक होईल. कुसुम म्हणाली, आता काही ठीक होईल असे वाटत नाही. प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. भीती तर इतकी आहे की जगणे शक्य नाही. पुजारी बुवा म्हणाले, काय झाले? सांगितलंस तर कदाचित मी काही मदत करू शकेन. कुसुम म्हणाली, आयुष्याचं असं गणित जे सुटत नाही आहे, पण आता ते गणित लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे आणि ते सोडवावं लागणार आहे, उत्तर काढावं लागणार आहे.
पुजारी बुवांना कुसुम काय बोलते ते कळत नव्हते, पण जेव्हा कुसुमने सर्व घडलेल्या घटना सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पुजारी बुवा पण काही वेळ विचारात पडले आणि डोक्यात प्रकाश पडल्याप्रमाणे ते बोलले. पुजारी बुवा म्हणाले, राक्षसी जंगल, त्या वहीची काही पाने निखळली होती. ती सापडली तर कदाचित काहीतरी मार्ग मिळेल, उत्तरे सापडतील. त्यांनी सर्व जुनी पुस्तके परत काढली आणि सर्व घराचा शोध घेऊ लागले. कुसुमही त्यांना शोधायला मदत करू लागली. अर्धे घर शोधून झाले तरी काही सापडले नाही. शोधता शोधता कुसुम पायाला ठेस लागून झोपडीला आधार म्हणून लावलेल्या बांबूंच्या खांबाला धक्का लागला आणि त्या धक्क्यासरशी एक वही खाली पडली. दोघांचंही लक्ष त्या वहीवर गेले. पुजारी बुवांनी ती वही उचलली. ती त्यांच्या आजोबांची होती. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची साक्षीदार होती ती. त्या वहीत राक्षसी जंगल याची निखळलेली पाने होती. पुजारी बुवा ती पाने वाचू लागली. राक्षस पुन्हा जन्म घेऊ शकतो जर का चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याच्या रक्ताने माखलेल्या ज्यावर कोणतीही उघडी जखम नसेल अशा मानवी मृत शरीरात चंद्र आकाशाच्या मध्यभागी असताना तो प्रवेश घेऊन परत जिवंत होऊ शकतो. एकदा का त्याला मानवी शरीर मिळाले तर तो आधीपेक्षा ताकदवान असेल. दरवर्षी त्यांचा आत्मा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रभावशाली असेल. त्या दिवशी ते जंगल मृगजळाप्रमाणे भासेल. मायावी असेल. ते लोकांना मोहित करेल. जंगलात येण्यासाठी लोकांना आकर्षित करेल. हा प्रयत्न दरवर्षी केला जाईल. दरवर्षी हा दिवस लोकांसाठी एक काळ रात्र असेल. जर का असे घडले तर त्यांच्या मानवी शरीरातील रूपाला मारणे कठीण आहे, कारण त्याला जंगलातच मारावे लागेल, आणि तेही ज्या दिवशी अमावस्या त्या मध्यरात्री त्याच्याच रक्ताने त्याचे शरीर माखल्यानंतर त्याचे प्राण घेता येईल. पण त्याच्यावर घाव कोणत्याही अस्त्राशस्त्र करता येणार नाही. तर दर अमावस्येला जंगल स्वतःभोवती एक अभेद भिंत उभी करेल. जंगलात कोणी प्रवेश करू शकणार नाही, शिवाय एका व्यक्तीशिवाय, ते म्हणजे एक निर्मळ मनाचं मातृत्व. म्हणजे आपल्या मुलावर निर्मळ मनाने प्रेम करणारी स्त्री, जिला राक्षस काही इजा करू शकत नाही. जर का असे मातृत्व मिळाले आणि सर्व योग जुळून आले आणि राक्षसाचा वध केला तर अमावस्या संपायच्या आत त्यांचे शरीर जंगलाबाहेर आणावे लागेल आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य मावळायच्या आत 5 प्रकारच्या झाडांच्या लाकडाचा वापर करून त्यांच्या शरीराला अग्नी द्यावा लागेल. त्यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब, माड, बाबूळ या झाडांची लाकडे लागतील. जंगलात प्रवेश करणे सोपे असले तरी बाहेर येणे कठीण. कदाचित राक्षसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा आत्मा त्यांचे शरीर जंगल बाहेर सहजासहजी घेऊन जाऊ देणार नाही. तो अमावस्या संपेपर्यंत असा प्रयत्न करेल. जर असे झाले तर पुन्हा आत्मा जंगलात कैद राहील आणि नवीन शरीर शोधण्याचा प्रयत्न दरवर्षी करेल. त्यालाही एक तोड आहे. जर शरीर बाहेर आणू शकलो नाही तर त्या मातेच्या जीवनदानाने भले होऊ शकते, कारण तिचा आत्माही त्या जंगलात कैद होईल आणि राक्षसाच्या आत्म्याला लढा देत राहील. असे भविष्यात खरेच घडले तर निर्मळ मनाचे मातृत्व, तिच्या जीवाचे बलिदान, तिच्या मातृत्वाचे बलिदान लोकांना वाचवेल. वहीची पाने संपली होती. पुजारी बुवा आणि कुसुमच्या चेहऱ्यावर फक्त भीती आणि प्रश्न होते. कुसुमच्या डोळ्यासमोर गेलेला काळ तरळून आला. रजनी तिला भेटली तेव्हा ती रक्ताने माखलेल्या कापडात होती आणि त्याच्या आदल्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. कुसुम मटकन खाली बसली. पुजारी बुवा कुसुमकडे दयेने पाहत होते आणि येणाऱ्या संकटाचा विचार करू लागले, कारण लिहिलेल्या गोष्टी घडणे असंभव होते. तितक्यात काहीशा निश्चयाने कुसुम उठली आणि बोलू लागली. कुसुम म्हणाली, पुजारी काका, 2 दिवसांनी अमावस्या आहे. तुम्ही काही करून या 5 झाडांची लाकडे मिळवा. बाकीचे मी बघते. ही संधी गेली तर दुसरी संधी 1 महिन्याने मिळेल. तोपर्यंत किती निष्पाप लोकांचे जीव जातील माहीत नाही. कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा, कुणाचा बाप त्यांच्यापासून हिरावला जाता कामा नये. कपाळावर नसलेले कुंकू आयुष्य बदलून टाकतं हे माझ्याशिवाय दुसरं कोणी समजू शकत नाही. त्यामुळे हे थांबलेच पाहिजे. याची सुरुवात माझ्यामुळे झाली आहे. शेवट ही मीच करेन. आणि ती देवीच्या पाया पडून काहीतरी मनाशी घट्ट ठरवून तिथून निघून गेली. पुजारी बुवा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत राहिले. अंगात एक आग पेटल्याप्रमाणे ती निघाली होती. अमावस्येची रात्र आली होती. पुजारी बुवा टेकडीवरून झोपडीतून बाहेर येऊन गावाकडे पाहू लागले. आज तिथे एका स्त्रीच्या लढ्याला आरंभ होणार होता. ते देवळात आले.
त्यांनी देवीसमोर ज्योत पेटवली आणि देवीसमोर कुसुमला बळ देण्याची, तिला साथ देण्याची प्रार्थना केली. इकडे कुसुम नेहमीप्रमाणे रजनीला जेवायला हाक मारली. तिने आज स्वतःच्या हाताने तिला जेवू घातले. मागोमाग जंगलात दिशेने गेली, जंगलात तिला प्रवेश मिळवण्यासाठी. ती निर्मळ मनाची आई होती का हे देखील तिला माहीत नव्हतं. तरीही तिने जंगलात पाऊल टाकले. जंगलाने तिला येऊ दिले. एक अट पूर्ण झाली. मध्यरात्र जवळ येऊ लागली. त्या भयान जंगलात ती रजनीला शोधू लागली. तितक्यात तिला ती दिसली. रजनी स्वतःच्याच अंगाला स्वतःच्याच नखाने रक्तबंबाळ करत होती. खरं तर रजनीने आज तिच्या जेवणात शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या. रजनीला शेवग्याच्या शेंगापासून त्रास व्हायचा. तिच्या शरीराला खास सुटत असे आणि ती ही इतकी की तिला सहन होत नसे आणि ती आपल्या नखाने स्वतःला उरबाडू लागत असे. ती राक्षस असली तरी मानवी शरीर ते त्याचेही काही दोष असतातच. दुसरी अट पूर्ण झाली होती. तिच्याच रक्ताने ती माखली होती. मध्यरात्र झाली होती. कुसुम धावत रजनीजवळ गेली. कुसुम म्हणाली, तू इथे काय करतेस? किती जखमा केल्यास? थांब, काहीतरी करूया. तिने आजूबाजूला जाऊन काही झाडांची पाने आणली आणि रजनीसमोर येऊन ती हातावर चोळून तिच्या जखमांवर लावली. तिची खास कमी होऊ लागली. तसे तिने तिला उचलून घेतले आणि घराच्या दिशेने जाऊ लागली. जंगलातून बाहेर पडायला फक्त 2 पावले बाकी होती. ती थांबली. तितक्यात रजनीच्या तोंडातून फेस येऊ लागला. ती तडफड करत होती. तिचा जीव जात होता. कुसुमसाठी ते असह्य होतं. तरीही ते बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काही क्षणात तिने प्राण सोडले. तिची तिसरी अट पूर्ण झाली. तिचा जीव जंगलातच गेला. दुसऱ्या क्षणी कुसुमने उडी मारून जंगलाची हद्द पार केली आणि जंगलाबाहेर येऊन धाय मोकलून रडू लागली. तिने तिच्या जेवणात शेवग्याच्या शेंगाबरोबर विषही मिसळले होते, जे शरीरात गेल्यानंतर 2 ते 3 तासाने आपला असर दाखवते. आपले अश्रू आवरून तिला उचलून घेऊन घरी पोचली आणि मांडीवर घेऊन थोपटून अंगाई गाऊ लागली. तिची अंगाई बाहेरचा शांतता भंग करत होती. आज तिची अंगाई दूरवर गावात सुद्धा ऐकू गेली होती. जागे असलेल्यांच्या कानावर पडली होती. अमावस्या संपली होती. काही वेळाने तिचे अंगाईचे बोलही बंद झाले. पहाट झाली. सूर्याच्या प्रकाशाने पुजारी बुवा जागे झाले. देवीसमोर लावलेली ज्योत विझली होती. ते तसेच गावाकडे जाऊ लागले. गावात रात्रीच्या अंगाईची चर्चा चालू होती. मग कोणीतरी बोलले, बहुतेक त्या कुसुमच्या घरातून येत होती. आज खूप वेळ होऊन गेला तरी कुसुम गावात कामाला आली नव्हती. तिच्या सोबतच्या तिच्या घराकडे तिला बोलवायला गेल्या. तिच्या घराचे दार उघडे होते. समोरचे दृश्य बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. कुसुमने रजनीला मांडीवर घेऊन स्वतःचे प्राण सोडले होते. रजनीने तिला आईपण दिले होते. तिच्या सुन्या आयुष्यात जगण्याची उमेद बनून आली होती. पुत्र कुपुत्र असू शकतो, पण माता कुमाता नाही होत. मूल किती वाईट असले तरी त्यांच्यावर त्यांची आई प्रेम करतेच. रजनी तर कुसुमसाठी तिचे आयुष्य होती. तिचा जीव घेतल्यानंतर ती कशी जिवंत राहणार होती? एव्हाना पुजारी बुवा गावात पोचले. पोचताच त्यांना सर्व घटना घडली. सर्व गाव हळहळ व्यक्त करत होते. सूर्य मावळायच्या आत त्यांच्या शरीराला अग्नी देणे गरजेचे होते. कुसुमचे कोणी नसल्याने पुजारी बुवांनी गावकऱ्यांना सांगून टेकडीवर ठेवलेली लाकडं आणायला सांगितली आणि स्वतः त्यांच्या चितेला आग देण्याचे ठरवले. त्यांच्या घराबाहेरच त्यांच्या चिता रचल्या गेल्या. चितेला आग दिली गेली. चितेतून निघणारा धूर आकाशात मिसळत होता. एकीकडे सूर्य मावळतीकडे निघाला होता. दिवसाचा शेवट झाला होता आणि दुसरीकडे एका पाप शक्तीचा शेवट झाला होता. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली कथा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर सेट करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील. पुन्हा भेटूया नवीन अशी एक कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.